लिक्विड वापरायचं असेल त्याच्यात वापरायचं, कम्फर्ट वगैरे वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये वापरायचं, पावडर जर वापरायचं असेल त्याच्यामध्ये वापरायचं, शक्यतो लिक्विडच वापरायचं. फक्त हा ट्रिक क्लिनिंगसाठी कधी बाहेर काढणं, ते लॉकचे 2 साईड आहेत, मशीनच्या मागच्या दिशेला पाहिजे. उलटं टाकायचं, उलटं टाकलं की हे लावलं की परत उघडत नाही, तर शक्यतो बाहेरच काढायचं नाही, असं नाही. नंतर दरवाजा इथून ओपन करायचं. कपडे टाकताना एक कपडा टाकायचा, कमीत कमी 4-5 कपडे पाहिजे त्याच्यामध्ये, सिंगल कपडा यूजच नाही करायचा, त्याच्या जोडीला काही 4-5 काही एक्स्ट्रा पाहिजे, बॅलन्स मध्ये राहतो. आणि जास्तीत जास्त 80 लिटर भरायचं, 4 फूट खाली सगळे भरायचे. किंवा असं बघायला गेलं की वाईचा आकार झाला, वाईच्या पूर्व करून टाकले तरी चालतं. कपडे टाकताना स्टीलच्या आतमध्ये टाकायचे, ड्रमच्या आतमध्ये राहिलं पाहिजे, इकडे बाहेर अडकवायचं नाही. प्रत्येक वॉश नंतर कपडे तरी वॉश झाले तर 8 दिवसात किंवा दररोज झालं बरं क्लीन करायचं कामाला, स्वच्छतेचं मशीन स्वच्छतेसाठी. मग कपड्याचं मळ वगैरे सगळं तिथेच येणार. नंतर दरवाजाचं प्रेस करायचं, मेन बटन ऑन केली की पॉवर ऑन तुम्ही मशीनचं. त्यानंतर हे प्रोग्राम आहे, जसे कपडे असतील तसे फक्त तुम्हाला त्यामध्ये प्रोग्राम सिलेक्ट करायचे. आता प्रोग्राम हा सिलेक्ट आहे, जिथे लाईट येईल तो प्रोग्राम सिलेक्ट होतो. हा टाईम तुम्ही इकडे करू शकता किंवा इकडे करू शकता, दोन्हीकडे होतो. सिलेक्ट झालेल्या प्रोग्राममध्ये तुम्हाला टाईम दाखवतो किती वेळ मशीन चालणार आहे. जसं हा प्रोग्राम 15 मिनिटं चालेल, 3 किलोपर्यंत वॉश क्वालिटी भेटेल, 3 डिग्री पाणी गरम होईल आणि 8 तुम्ही मशीन रन करेल. ही टाईम, टेम्परेचर, आरपीएम सगळे ॲड्रेस आहे. मग तुमच्या कपड्याचा कुठला प्रकार आहे त्यानुसार प्रोग्राम सिलेक्ट करायचे आणि ती मशीन तुमचं स्टार्ट होतं. त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आहे तुमचा विश डेली, दररोजचे जे कपडे असतील त्याच्यामध्ये येईल. प्रोग्राम 1 तास चालेल, 5 किलोपर्यंत वॉश क्वालिटी भेटेल, 40 डिग्री पाणी गरम होईल आणि 8 मशीन रन होईल. दररोजचे जे कपडे असतील त्याच्यामध्ये तुम्ही क्लीन करू शकता. नंतर कॉटनचे कपडे असतील, बेडशीट असतील, ब्लँकेट असतील, कॉटन पाणी कपडे लाईट जास्त हा चालतं. डबलचं वगैरे चालत नाही, कारण पाण्याचं एक लिमिट आहे घ्यायचं, ते चालणारच टाकलं पण ते वॉश क्वालिटी एवढी चांगली भेटते. त्यासाठी 2 ऑप्शन आहेत, तुम्हाला बल्की बी टाकू शकता किंवा कॉटनला बी टाकू शकता. पाण्याचं घेतं. तर ते सिंथेटिक स्ट्रेचेबल कपडे असतील किंवा पॉलिस्टरच्या साड्या असतील, लांबणारे जे कपडे असतील, टी शर्ट वगैरे याच्यामध्ये तुम्ही क्लीन करू शकता. आणि 3 प्रोग्रामला ज्यावेळेस तुम्ही चूज करता तिथे AI सिस्टम येतं, ॲटो इंटेलिजन्स प्रोग्राम. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कपडे कोरडे टाकायचे, 1-2 कपडे वले असतील तरी चालतील, सगळे कपडे कोरडे टाकायचे. ते ॲटो सेन्स ॲक्टिवेट करतं, पाण्याची लेवल ॲक्टिवेट करावं, टाइमिंग ॲक्टिवेट करावं. तर त्याच्यामध्ये वले कपडे टाकले तर पाण्याची लेवल वाढवून तसं टायमिंग वाढवणार, स्टार्टिंगला व्हायब्रेशन तिचं वाढतं. त्यामुळे तिथे AI येतं तिथं कोरडे सगळे वाढतं. दुसरा प्रोग्राम येतो म्हणजे टाइमिंग येतं, तिकडे जिथे डायरेक्ट टायमिंग येते ओले कपडे भिजून टाकले तरी चालतात. लांब बाळांचे कपडे असतील ते येईल. रिफ्रेश कपड्यांना सेंट वगैरे लावायचं असेल किंवा परफ्यूम वगैरे लावायचं असेल तर रिफ्रेश करू शकतो. वॉश वगैरे होत नाही त्याच्यामध्ये, स्किन दिले जाते, सेंट वगैरे दिलं जातं. त्यानंतर इनहँड स्किन प्रोग्राम त्याच्यामध्ये कपडे वाळवायसाठी बाहेर कपडे क्लीन केले तर तुम्हाला आता ड्राय करायचे, त्याला पावसात घेऊन तर ड्राय करायचं, हा प्रोग्राम तुम्ही लावू शकता. त्यानंतर क्रेडल वॉश, नाजूक कपडे असतील, शिकल्यावर सांगा हलकी कपडे आता घेतलेले फाटली कपडे असे नवीन कपडे, महागातले कपडे, डायमंड साड्या याच्यामध्ये येते. ड्रमचं रोटेशन अर्धच होत राहतं आणि कपडे डॅमेज होण्याची कमी असते. आणि बल्की ब्लँकेट वगैरे, पडदे वगैरे, ही वेट जास्त दिवसात कपडे धुतात ते कपडे, मातकट कपडे तुम्ही बल्कीमध्ये क्लीन करू शकता. त्यानंतर एक्सप्रेस सुट्टी, कमी मळलेले कपडे असतील किंवा थोडी थोडक्यात कपडे फक्त पाण्यात फुलून काढायचे त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. त्यानंतर हा MyIB प्रोग्राम आहे, म्हणजे ऑनलाईन चालवायचे असेल मशीन, मोबाईलवर ऑपरेट करायचं असेल, हा डिस्प्ले मोबाईलवर येतो. किंवा रेग्युलरसाठी प्रोग्राम तुम्ही 45 मिनिटं म्हणून लावला तरी चालतो, मिक्स डेलीसारखा. मीडियममध्ये कपडे मिक्सवाले तुम्ही याच्यामध्ये क्लीन करू शकता. वॉश क्वालिटी